नागपुर के खापरखेड़ा पुलिस ने तत्परता और संवेदनशीलता का परिचय देते हुए एक 16 वर्षीय लापता किशोरी को महज 24 घंटों के भीतर ढूंढ निकाला है। पुलिस के अनुसार यह मामला नागपुर के खापरखेड़ा थाना क्षेत्र का है। मिली जानकारी के मुताबिक 10 मार्च को एक पिता ने पुलिस में शिकायत दर्ज कराई थी कि उनकी 16 वर्षीय बेटी दोपहर में घर से खेत में बकरियां चराने गई थी, लेकिन शाम तक वापस नहीं लौटी। परिजनों की चिंता और पुलिस की सक्रियता का अंदाजा इसी बात से लगाया जा सकता है कि शिकायत मिलते ही खापरखेड़ा पुलिस हरकत में आ गई। इस मामले की गहनता को देखते हुए पुलिस ने विशेष जांच दल का गठन किया गया। रात के घने अंधेरे जंगल और नदी नालों में सर्च ऑपरेशन चलाया गया। पुलिस की इस मेहनत का नतीजा सुबह सामने आया। जांच दल ने इलाके के खेतों की गहन तलाशी ली, जहां बोरी के पेड़ के नीचे किशोरी स्वकुशल मिली। पुलिस ने तुरंत उसे उसके माता पिता के सुपुर्द कर दिया। खापरखेड़ा पुलिस की इस त्वरित कार्रवाई की स्थानीय लोग जमकर सराहना कर रहे हैं। तांदुळवाडी येथील मुलगी सविता संजय पाटील वय 16 वर्ष ही सकाळी एक 11 ते 12च्या दरम्यान बकऱ्या चारण्याकरता आपल्या घरून निघालेली होती। ती संध्याकाळनंतर परत न आल्याने तिच्या घरच्यांनी त्या दिवशी रात्री उशिरा पोलिसांना माहिती दिली। जशी पोलिसांना माहिती मिळाली त्याप्रमाणे वरिष्ठांना माहिती देऊन आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनात संपूर्ण पोलिसांची तपास पथक टीम, त्याचप्रमाणे बीट मार्शल व इतर अधिकारी यांना घटनास्थळी रवाना केले। तिथून संबंधित माहिती घेतली, मुलगी कुठे जाऊ शकते आणि मुलीचा शोध सुरू केला। संबंधित मुलीचा शोध घेतला। ज्या ठिकाणी ती बकऱ्या चारण्याकरता त्या शिवारामध्ये गेली होती, त्या शिवारामध्ये शोध घेतला। बकऱ्या घरी परत आल्या होत्या, परंतु मुलगी सायंकाळपर्यंत परत आली नाही। तर आपण त्या शिवाराच्या आजूबाजूची सर्व ठिकाणी भेटी दिल्या। तिथले नदी नाले ओढे काही अनुचित प्रकार त्या मुलीसोबत घडला तर नसेल त्याच्याकरता शाश्वतीकरणाचा पूर्ण टीम रात्रभर फिरत होत्या, परंतु रात्रीमध्ये कुठल्याच प्रकारची माहिती मिळून आणि परत सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये तपास पथकाचे PSI करंगामे आणि त्यांची टीम ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या टीचर्सना भेटून आले। त्याचप्रमाणे तिची जी मैत्रीण, तिची जीवलग मैत्रीण होती, तिच्याकडून काही उपयुक्त माहिती मिळते का याचा आम्ही सुगावा घेतला, परंतु त्या रात्रीला ती मुलगी मिळू शकली। परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा आमचे तपास पथक हे त्या मुलीचा शोधकाम फिरत होते तेव्हा माहिती मिळाली की मुलगी ही त्या जंगलामध्ये एका झाडीझुडपामध्ये आहे। तेव्हा आमच्या टीमसोबत असलेल्या लेडी कर्मचाऱ्यांनी, इतर टीम यांनी त्या मुलीला तिथे शोध घेतला आणि तिला सुखरूप आणून तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले। घरून निघून जायचं कारण मुलीला विचारलं असता तिने एक कारण सांगितलं की आई आणि भाऊ हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी रोकटोक करत होते आणि वेळ पडली तर तिला मारपीट करत होते, पण त्या कारणाने ती घर सोडून गेल्याची तिने तिच्या बयानामध्ये सांगितलेलं आहे। ही संपूर्ण कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे तपास पथकचे PSI विलास करंगामी, राजू भोयर, कविता, त्यानंतर टेकाम मेजर आणि दीपक इंगडे यांनी केलेली आहे।